तर व्यक्ती आणि वल्लीची सगळी टीम आपल्या सोबत आहे. घराघरात बसलेल्या तरुणींना आज इतका आनंद झाला असेल की बर्वे सरांशी असा कॉन्टॅक्ट करता येतो. इकडे बसलेले तर आल्याच किती ओरडले तुमच्यासाठी माहिती आहे. पण ज्या तरुणी आहेत ना त्यांच्यासाठी थोडीशी दुःखद बातमी मला द्यायची आहे. कारण फक्त सर एकटे आलेले नाहीत, सरांना मी एक आता सरप्राईज देणार आहे. या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे सरांच्या सुविद्य पत्नी अपर्णा बर्वे यांना. सरप्राईज कसं वाटलं सर तुम्हाला? सरप्राईज जसं वाटायला हवं तसंच वाटलं. अर्थातच खूप आनंद झाला. क्या बात आहे मॅम. पण सांगितलं होतं तुम्ही आज इकडे येणार आहे म्हणून? नाही, त्यांना माहिती नव्हतं. आता इंट्युशन वगैरे झालं असेल तर माहिती नाही. क्या बात आहे मॅम. तुमचं मनापासून स्वागत. मी तुम्हाला बसण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या मॅम साठी. हेच घरातल्या नवऱ्यांनी शिकायचंय. लक्षात आलं तुमच्या? अपर्णा मॅम आलेल्या आहेत. तुमच्याशी मला गप्पा मारायच्या आहेत. पण वैभव सरांना सुद्धा एक सरप्राईज द्यायचंय मला आज या ठिकाणी. कसं असतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते असं म्हणतात, तशी तुमच्याही पाठीशी आहे आणि ती इथेच पाठी आहे. तर त्यांना मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मयुरी मांगले वहिनींसाठी. सर कसं वाटलं? नाही, मला खरंच माहिती नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली एक हिंट मिळाली होती. म्हटलं जर अपर्णाताई आलेल्या आहेत तर कदाचित आमच्यापैकी. पण मला अगदीच माहीत नव्हतं की आज म्हणजे सुट्टी घेतलेली आहे त्यांनी घरून. घरच्या कामातून सुट्टी घेऊन आज तुम्ही स्क्रीनवर आलेला आहात आणि मांगले सरांच्या बरोबर आज तुम्ही एपिसोड करणार आहात. कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटतंय. त्याचा वर्क एक्सपिरियन्स मला पण शेअर करायला मिळतोय, तर छान वाटतंय. क्या बात आहे. भरपूर गप्पा मला मारायच्या आहेत, खूप गमती जमती विचारायच्या आहेत. मी विनंती करतो तुम्हालाही, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. आपण इथे आलात, आम्हाला उपकृत केलं. खरं तर ना सगळ्यांना आता थोडं थोडं वाटत असेल की आम्ही कोणाकोणाला बोलवलं काय माहिती. पण एक माणूस सेफ आहे जो पुण्याचा आहे, प्रवीण तरडे. शूटिंग चाललंय आपलं मुंबईमध्ये, त्यामुळे त्यांना काही टेन्शन नाही बुवा की पत्नी तर काय पुण्यामध्ये असतात. तुझी बायको नाही आली? नाही, माझा मुलगा लहान आहे त्यामुळे येणं शक्यच नाही. पण ही गोष्ट अशी आहे सर, हा मंच असा आहे जे अशक्य आहे तेच आम्ही शक्य करण्याचा प्रयत्न करतो. एक मिनिट, माझी बायको आली आहे इथं असं काहीतरी म्हणू नको सर. माणसाला टेन्शन किती आलंय. त्याचा निघून जाईल. नाही असं नाही, पण मी तिला वेगळं कारण सांगून आलोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात स्नेहल तरडे वहिनींचं. शपथ. वहिनी माझी बायको वगैरे आले असं काही बोलू नको असं म्हणाले बघा मला तुम्ही येण्याच्या अगोदर. काय तुम्हाला सांगितलं होतं घरी? येईल असं मला अपेक्षा नाही, म्हणजे अपेक्षित नव्हतं. पण हे सरप्राईज कसं वाटलं सर तुम्हाला? खरंच मला खूपच आनंद झालाय. कारण बरं, मांगल्यासारखं माझं असंही काही नाही की मी बोलतो कुणाशी नाही का प्रेमानं, असाही विषय किंवा मी बोलण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याशी बोलले पाहिजेत ना लोक. वहिनी तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही सुद्धा प्लीज आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या. सुनील सर, मला तुमच्याकडे यायचंय. खरं तर होम मिनिस्टर मी सुद्धा 6 महिने केलं सर. ते सांभाळत असताना हा प्रश्न नेहमी मी सगळ्यांना विचारायचो आणि तो मला तुम्हालाही विचारायचा की मॅमचं आणि तुमचं जमलं कसं, कसं भेटलात तुम्ही? कॉलेजमध्ये असताना मी 12वीत होतो, ही 11वीत होती. आणि मी 1 वर्ष थोडासा ऑलरेडी कॉलेजचा अनुभव घेतला असल्यामुळे थोडासा मी पण त्या टग्या पोरांबरोबर फिरायला वगैरे लागलो होतो हळूहळू. आणि आमच्या कॉलेजच्या शेजारी एक विश्वास नावाचं हॉटेल आहे, अजूनही आहे. तर त्या हॉटेलमध्ये हिच्या मैत्रिणींचा न्यू एंट्रन्स होते ना कॉलेजमध्ये 11वीत, त्यांच्या मैत्रिणीचा एक कोणाचा तरी वाढदिवस होता म्हणून त्यांची पार्टी चालली होती. आणि तिथे मी तिला पहिल्यांदा पाहिलं. पहिल्यांदा पाहिलं आणि तिच्या हातात एक ब्रेसलेट होतं ज्याच्यावरती अपर्णा असं लिहिलेलं होतं. आणि ती मला आवडली. मग हळूहळू प्रयत्न करून ज्या कोणी वर्गमैत्रिणी होत्या त्यांच्या थ्रू तिला मेसेज पाठवला
आणि मग झालं, तिथून सुरुवात झाली. पण कुणी कोणाला पहिल्यांदा विचारलं मग? अर्थात मी विचारलं आणि तिने मला तंगवलं. हो सुनील बर्वे यांना एका मुलीनं तंगवलं. ही ब्रेकिंग न्यूज आहे खरं तर. ही महाराष्ट्रासाठी किती मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा. वहिनी का असं? म्हणजे तेव्हाचा फोटो पाहिला तर कळेल तुला का तंगवलं ते. म्हणजे नाही म्हणजे तंगवलं अशा अर्थाने की ठीक आहे आपलं अजून शिक्षण वगैरे बघू, अजून टिकतं की नाही बघूया, अजून 2-3 महिने हेच अट्रॅक्शन पुढे कंटिन्यू होतं की नाही बघूया, मग ठरवू. नाही तर आज मला बघितली, मग 2-3 महिन्यांनी दुसरी कोणी बघितली डिसिजन होऊ दे. त्यानंतर मला मागले सर तुमच्याकडे यायचंय. वहिनींचं सरप्राईज तुम्हाला आवडलंय. वहिनींना तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात आणि तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? माझं अरेंज मॅरेजच आहे, पण माझी सगळी नाटकं तिनं बघितली होती आधी. हो मला एक स्थळ सुचवलं होतं ॲक्च्युली, की मयुरी शेटे नावाची एक मुलगी आहे मुंबईमध्ये, MSc झालेली आहे आणि ती अमुक अमुक कंपनीमध्ये काम करते. तर म्हटलं ती MSc झाली, मी BSc झाली होती, कशाला पसंत करेल मला. म्हणून ते मी स्थळ नाकारलं होतं मी बघायच्या आधीच. म्हटलं नाही ती अरे मुंबईतली फॉरवर्ड पोरगी, ती म्हटलं नाही लग्न करणार आपल्या, आपण गावात नारोय वगैरे. आणि पुन्हा काही महिने गेले आणि पुन्हा मी लग्नाचा विचार करत होतो. म्हटलं मुली बघायला सुरुवात केली होती. तर तो मॅन जो होता ज्याने मला सांगितलं होतं, म्हणजे ते माझे लांबचे काकाच लागतात, ते म्हटलं अरे अजून तुझं लग्न झालेलं नाही आहे, तर बघ अजून विचार कर तू. म्हटलं ठीक आहे बघून घेऊ. मग मी जस्ट बघायला गेलो होतो घरी आणि ही बसलेली होती मरून साडी नेसून घरामध्ये, डोळे लाल लाल झालेले असे रडू. आणि म्हटलं आईला मी येतोय म्हणून रडली का काही. ते आता नाही आणि तिला सांगितलं होतं की एकडाव भाटामध्ये काम केले ना तो, तर ती म्हणाली मी नाही करणार, तो म्हाताऱ्याचं काम मी नाही. तर ती अरे दादा तो म्हाताऱ्याचं काम करतो, तो काही वडिलांचं काम करतो, तो काही म्हातारा नाही खरोखर. नाही नको नाही असं म्हणून म्हटलं हे तिला कळलंय म्हणून ती रडते की काय. म्हणजे ते गाणं नाही तर लागू पडायचं म्हातारा येतो गाणं पाऊस तसं. तर मी गेलो आणि ही डोळे लाल करून बसलेली, बघायला तयार नाही अशी बसलेली होती. म्हटलं आता बघेल वर, मग बघेल वर, ती वर बघायलाच तयार नाही. बरं मी कसं सांगणार वर बघ तुला बघायची म्हणून मला. आणि ती अशी बसली होती. तर म्हटलं काहीतरी राडा झालाय. पण झालं होतं काय, ती कंटाळली होती मुलं बघून. मी यायच्या अगोदर तिला काहीतरी 2 मुलं बघून गेली होती. तो पोह्याचा सेम कार्यक्रम आणि ती वडिलांवर चिडली होती की आता बास करा हे दाखवायचे कार्यक्रम, मला नाही करायचंय लग्न आता बास. हा येतोय हा बघायला शेवटचा मुलगा, ह्याच्यानंतर मी लग्न करणार नाही या निर्णयापर्यंत येऊन पोचली होती ती. आणि मी तिला बघितलं, मग तिनं बघितलं, मग तिने एकदा बघितलं फक्त वर आणि ती आत निघून गेली. म्हटलं झालं. पण तुला खरं सांगू, बघता क्षणी, मी तिला आजही म्हणतो, बघता क्षणी मला कळलं होतं, जेव्हा तू बघितलंस माझ्याकडे तेव्हा मला कळलं होतं ह्या मुलीशी माझं लग्न होणार आहे. वा मग आम्ही दिनानाथला भेटलो. दिनानाथला भेटल्यानंतर जयवंत वाडकर नावाचे आपले जे एक फार सद्गृहस्थ आहेत आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे, ते सद्गृहस्थ हिच्याबरोबर बघून मला म्हणले ही कोण. म्हटलं नाही हिचं आमचं जरा चाललंय लग्नाचं. मग परवा आणली होती ती कोण होती. हे जयवंत वाडकर बोलू शकतात. नाही तेच बोलू शकतात. हे त्याच्यावर माझे काही दिवस गेले. अरे देवा. अगं तसं नाहीये, ते चेष्टा करतात हे ते वगैरे. हे झाल्यानंतर हिच्या काकाने इन्क्वायरी केली, त्या मुलाची इन्क्वायरी चौकशी करून मग लग्नासाठी होकार दिला. जवळपास 2-3 महिन्यानंतर दिला असेल. हो 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 हो. माझं समाव असं होतं की नाटकात काम करतो, मग काय माहिती कसं म्हणजे सेटल असेल की नाही, असं थोडं माझी नाराजी होती. तर म्हणून मी म्हटलं की नाही आपण एकदा सेकंड टाइम भेटूया. मला बेसिकली माणूस म्हणून तो खूप आवडला, खूप जेन्युइन वाटला. तर म्हणून मग मला वाटतं मग मी पुढे गेलो. आम्ही खोटं वाटेल, मुंबईमध्ये माझं घर नाही काही नाही, हे त्यांचं व्यवस्थित सगळं, सासऱ्यांची कंपनी होती वगैरे, आणि मुंबईत घर नाही काही नाही. पण आय डोंट नो की कशाच्या जीवावर खरं तर त्यांनी मला आजही म्हणतो की मला आश्चर्य वाटतं की कसं काय तू होकार दिला. कारण माझ्याकडे घरही नव्हतं भाड्याचं तेव्हा. आम्ही पेंगेस म्हणूनच राहत होतो. म्हणजे चमच्यापासून घेण्यापासून आमची सुरुवात होती. आणि पण म्हणजे मला कौतुक वाटतं हिचं नेहमी. तेव्हा जेव्हा ही नोकरी करत होती तेव्हा तिला खूप पगार होता. म्हणजे ही कधी 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तेव्हा माझं महिन्याचं इन्कम 10,000 सुद्धा नव्हतं. पण तेव्हा सुद्धा ती एका शब्दानं कधी मला म्हणाली नाही की अरे काय तू दिवस दिवस घरी असतोस 8-8 दिवस काही करत नाहीस काय नाही, मी मात्र रोज नोकरी करते.
ती एका शब्दांमध्ये आजही आजच्या घडीलाही बट मी नेहमी म्हणतो मला बायकोची भीती वाटते. का? कारण ती माझ्यावर 5 पैशाने सुद्धा अवलंबून नाही. याच्यासाठी पण हॅट्स ऑफ, तिनं खूप त्या काळात सुद्धा खूप समजून घेतलं. कारण काय काम असतं, काम नसतं, आपले खूप फ्रस्ट्रेशनचा काळ कधी कधी येतो, पण त्या काळात सुद्धा फार तिनं सांभाळून घेतल्या सगळ्याच गोष्टी. याबद्दल मी आज या मंचावर तिला थँक्स असं म्हणतो. क्या बात आहे, क्या बात आहे. तरडे सरांकडे बघून आणि वहिनींकडे बघूनच मला असं वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज असणार. हो झालं. अरे मग काय खंत असल्यासारखं काय म्हणजे मला व्यक्त होता येत नाहीये तिच्या समोर. पुरुषोत्तम करंडकला मृग नक्षत्र नावाची तिची एकांकिका पाहिली, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं अवॉर्ड मिळालं होतं. आणि मी एवढा खुश की ही जी मुलगी आहे की हिचं जे आत्ता आपण काम पाहिलं, एवढी सुंदर काम करणारी मुलगी, हिच्याशी आपली निदान ओळख तरी असली पाहिजे. पण आमचे काय भेटणं झाले नाही. तसं मी चंपरा देशपांडेंचं त्याच वेळी सामसूम नावाचं नाटक डिरेक्ट करत होतो आणि त्यातल्या लच्छी नावाच्या कॅरेक्टरसाठी एक मला मुलगी हवी होती. तर आपले फूबाई फूमध्ये मिलिंद शिंत्रे पुण्याचे पुणे करतात सर, तर त्यांनी मला हिचं नाव सुचवलं आणि हिची माझी भेट झाली आणि मग झालं. अशा किती ऑडिशन घेतल्यास, किती मुलींच्या घेतल्या? तिला माहिती आहे मी मुलींशी मी बोलत पण नाही. हा वहिनी, हे खरं आहे. इतके लाजाळू येते आम्हाला वाटत तर नाहीत. लाजाळू वगैरे नसेल तो, पण एकंदर त्याच्याकडे बघून मुली घाबरतात. हा ना, म्हणजे मी हा खूप व्यायाम करायचा त्यावेळी, म्हणजे अजूनही आहे त्याची आवड तशीच. पण त्यावेळी असं 2-2, 3-3 तास जिममध्ये असायचा आणि ना काचेची भिंत होती जिमची आणि मी गाडी लावून बाहेर त्याच्याकडे बघत असायचे बाहेरून. आई गो, हा कसला आहे असं. बघा, व्यायाम करा. निदान तिच्या या बोलण्यामुळं तरी साधारण एकंदर समाजामध्ये व्यायामाची आवड निर्माण होईल. अरे आता जेवण सोडून माणसं व्यायामाला लागली. अजूनही ती लग्नानंतर, आता आमचे 4 वर्ष झाली, ती आनंदी आहे, सुखी आहे. हे तू कशाला सांगतो? हे तिला सांगते. नाही, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो निर्व्यसनी आहे. मला अगदी पहिल्यापासूनच निर्व्यसनीच नवरा करायचा होता काही. आणि ह्याला मी साक्षीदार आहे, ते निर्व्यसनी आहेत, कारण त्यांचा मी रूम पार्टनर पण आहे मुंबई मधला. हो, मुंबईत ज्यावेळी मी कुंकू पिंजरा सिरियल लिहित होतो तेव्हा मी आणि निलेश, आम्ही दोघं रूम पार्टनर होतो. आम्ही एकत्र राहायचो मालाडला. हो, आणि ते साधारण लिहायला बसायचे रात्री 10 वगैरे वाजता, जेव्हा आपली झोपायची वेळ आहे तेव्हा ते लिहायला बसणार. आणि इकडे एक बिस्किटचा पुडा, बिस्किटचा पुडा आणि एक कोल्ड्रिंकची बाटली, फक्त कोल्ड्रिंकची बाटली, आणि ते सुरू. झोपलास काय रे, त्यांची बोलायची स्टाईल आहे. झोपलास काय रे, मी म्हणून नाही, जागाच आहे. अरे बघ ना पिक्चर. अरे कसला खतरनाक पिक्चर आहे, बघितलायस का तू कधी? नाही सर, मी मग काय बघितलं तू आयुष्यात? मी बघितला तो पिक्चर. हा, झोप झोप, तू कशाला जागतो? हा सीन बघितलायस का? नाही सर, नाही हा सीन नाही. अरे खतरनाक सीन आहे. आणि त्यानंतर मला झोप लागायची आणि साधारण पहाटे 5:30ला वगैरे मला जेव्हा जाग यायची तेव्हा बिस्किटचा पुडा असा पडलेला, त्यातली बिस्किट अशी सांडलेली, तो लॅपटॉप उलटा पालटा आणि प्रवीण तडदे असे पडले. कारण मी दोन सिरियल लिहायचो. आणि ह्याच्यानंतरची माझी रिॲक्शन, आणि एक अमरीश देशपांडे आमचे मित्र आहेत, ते पण असायचे, अरे उठव त्याला, अरे उठव, सारंगांचा फोन येतोय, उठव. आणि उठवायचं, प्रवीण उठ, प्रवीण उठ. अरे थांब रे प्रवीण उठ. किती वाजले? 8 वाजले. मेलो आता, मेलो. नमस्कार वहिनी, कशा आहात? तिकडे तुम्ही होम मिनिस्टर बघत असाल, आमचे हे थुकरटवाडी नावाचं हे गाव आहे जिकडे आपण बसलोय, इथे हे वांदेकर आहे. नमस्कार. तुमच्यासोबत आता 2 आम्ही गेम खेळणार आहोत, तर प्लीज तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. फक्त वहिनींनी खेळायचे की सरांनी? असं कसं जोडीने भाऊ आहेत ना आपले सगळे. काय करायचं सर? वहिनी तुम्ही 2 मिनिट सर. वहिनी 1 मिनिट तुम्ही बघा. तुम्ही ना असं यांच्या पाठीला पाठ लावून उभं राहायचं. हे बघा. आणि सर, नाही हात नको सर, तेवढं तुम्ही चान्स घेऊ नका सर प्लीज.
वहिनीच्या हातात चेंडू असतील. वहिनी असा इकडे बघून तुम्ही चेंडू फेकायचा आणि तिकडनं सरांनी झेलायचं. एका बादलीत मिनिटाच्या त्यांनी आत catch जितके करायचं. जास्तीत जास्त चेंडू झेलल्या जातील ती पेअर विजेता. तुमची वेळ सुरू होतीये आता. हा. शाबास. 3 3 6 3 9 1 10. व्हेरी गुड. तुमची वेळ सुरू होती आता. तीन 6 3 9 3 12 आणि 2 14. व्हेरी गुड. 14. तुमची वेळ सुरू होतीये आता. शाबास. व्हेरी गुड. सहा 3 9 3 12 आणि 2 14 आणि 1 15. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तुमच्या दोघांपैकी जोडीपैकी ड्रॉइंग कोणाला येतं? तुम्हाला. तुमच्यापैकी कोणाला येतं? आमच्यापैकी हिला येतं. तुमच्यापैकी कोणा? तुम्हाला तर. तुमच्यापैकी प्रवीणजी? तिला बरं म्हणजे म्हणजे त्यातल्या त्यात. स्पर्धाच असेल तर त्यातल्या तिला. त्यात ना. बरं ना. मग त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही. चला. दादा वहिनी. आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का? जोड्यानी एका कागदावर उभं राहायचं आणि डान्स करायचा. मी थांब म्हटलं की थांबायचं. कागदाच्या बाहेर पाय जाऊ द्यायचं नाही. हा. मी हळूहळू कागद फोल्ड करत जाईल. त्या कागदावर डान्स करत राहायचं. म्युझिक चालू होईल. डान्स चालू करायचा. मी म्हणेल घडी. घडी म्हटलं की लगेच थांबायचं. आपल्या कागदाची फोल्ड करायची दुप्पट अशी. एक कोपरा फोल्ड नाही करायचा. हा. मागले सर पूर्ण बरोबर मध्ये. बरोबर मध्ये. हा. परत डान्स चालू होईल. परत असं परत असं. अँड म्युझिक.
सगळ्यांनी छान उचलून घेतलं आपल्या बायकोकडून. वैभव मांगले यांनी त्या विशिष्ट विक्रम वेताळ पद्धतीनं त्यांना उचलून घेतलं. त्या विशिष्ट पद्धतीसाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. आणि विजेती जोडी आहे तिघेही. तिन्ही वहिनी आणि तिन्ही दादा विजेते झालेले आहेत. तिन्ही वहिनींना एक छानसं गिफ्ट आम्ही देणार आहोत. वहिन्यांसाठी आहेत पैठण्या. मला खूप आनंद झाला की आज आमच्या विनंतीला मान देऊन तीनही वहिनी इथे आल्या. आमच्यासोबत त्यांनी खूप धमाल केली आणि त्यांनी परत परत यावं. हा कॅफे त्यांचा आहे, हक्काचा आहे आणि अशीच मौज आमच्याबरोबर त्यांनी करावी. कसं असतं, हे सगळे कलाकार जरी आपलं मनोरंजन करत असले तरी घरात स्वयंपाक मात्र बायकोलाच करावा लागतो. त्यामुळे जितके वाजलेत हे लक्षात घेता वहिनींचं असं म्हणणं आहे की हे तुमचं असं चालू राहू द्या, शेवटी घर आम्हाला सांभाळायचं आहे हो. पण ज्या घर सांभाळतात त्यांच्यामुळे हे सगळं बाहेर आम्ही करू शकतो. त्यामुळे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अरे गडबड करू नका रे पोरांनो. संपूर्ण बापांना नम्र विनंती, आपापल्या पोरीचे हात सोडू नका. जवान जवान तरुण तरुण पोरं या ठिकाणी आलेले आहेत, लक्षात ठेवा. नमस्कार सर, मी या तक्रारवाडीचा सरपंच आहे. तर म्हणजे तुमचं स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर येते सर. तर आज माझा खरंच भाग्याचा दिवस आहे का आज एवढे मोठे मोठे माणसं आज या ठिकाणी आलेले आहेत. तर सर्वप्रथम मी स्वागत करतो माननीय सुनीलजी बर्वे यांचं. तर जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजवा. तर आज या ठिकाणी अत्यंत असा अद्रक टाईपचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. अद्रक टाईपचं कसं असेल व्यक्तिमत्व? तर काय प्रॉब्लेम आहे यार? अद्रक म्हणजे आलं असते की नाही? आलं आलं तुम्ही बघितलं ना सर, इतर भाज्या आपण आणल्या त्या 2 दिवसात अशा, पण आलं ही शेवटपर्यंत असं टवटवीत राहते. म्हणून असं हे अद्रक टाईपचं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. इतकं फ्रेश व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे हे आंघोळ पण बाईच्या साबणाने करतात. आणि काय संबंध? कुठलं माहिती काढली? अरे आम्हाला नॉलेज आहे त्यांच्याबद्दल माहिती वाचलेली आहे मी. काय तुम्ही ते ऐकलं नाही काय? मेरे त्वचा से मेरे उम्र का पता ही नहीं चलता. असं आहे ना ते. ते ज्या जाहिरातीमध्ये दाखवतात ना त्या यांनी आंघोळ करतात ते. म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं विशेष म्हणजे हे ज्याप्रमाणे आपलं वय वाढू देत नाही त्याप्रमाणे ते नाटकाच्या प्रयोग पण वाढू देत नाही. 25 प्रयोगामध्ये नाटक करतात. तर आज सुनीलजी बर्वे यांचं खरं खरं वय मी या ठिकाणी सांगणार आहे सर. तर सुनीलजी बर्वे यांचं वय आहे 25 वर्ष. गेल्या 47 वर्षापासून 25 वर्षावरती अडकलेले आहेत. सर कार्यक्रम झाल्यावर ना सर 47 वर्षापासून कार्यक्रम झाल्यानंतर ना तुमचा 25वा वाढदिवस मी सादर करणार. आणि म्हणजे एक केक पण आणला मी आणि तो 25 रुपयाचाच आणला. कारण म्हणजे तुमच्याबद्दल नॉलेज मला आहे. म्हणजे मला माहित आहे का 25 हा आकडा सरांचा फार प्रिय आकडा, म्हणजे अतिशय प्रिय आकडा आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांची जी संस्था आहे हार्मोनियम, त्या हार्मोनियमचे नाटक करतात ना संस्थेमध्ये. हर्बेरियम लिहून आणत. हर्बेरियम इतकं कठीण नाव येणार गरबेच्या लेकराला काय तुम्ही करता? सुबक म्हणता येईल. सुबक या संस्थेतर्फे ते नवीन नाटक करणार आहे ज्याचं नाव आहे अली बाबा आणि 25 चोर. शालेय जीवनामध्ये पण सुद्धा प्रत्येक विषयात त्यांना 25च मार्क मिळत होते. तिथे पण त्यांनी मार्क वाढवलेले नाही. शेवटी त्यांच्या फादरनी म्हणजे वडिलांनी त्यांना सांगितलं की बाळा आता शिक्षण बंद कर, नाटक धंद्यामध्ये जा. अशा रीतीने सुनीलजी बर्वे यांचा नाट्यामध्ये प्रवेश झालेला आहे. तर असे एक 25 वर्षाचे तरुण या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय माझे 25 पैसे परत द्या संघटनेचे अध्यक्ष सर. फोटो काढा. माननीय श्री वैभव मांगले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करणं माझं कर्तव्य समजतो. तुम्हाला सांगतो एकदम शांत व्यक्तिमत्व, कधी कोणावर न चिडणारे, विशेष म्हणजे निरागस डोळ्याचे,
सदैव दुसऱ्यांचं कौतुक करणारे आणि आपल्या सहकार्याला फुलासारखे जपणारे, वैभव मांगले या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर झी टीव्हीवर अत्यंत गाजलेली त्यांची जी सिरियल होती पक्के शेजारी, पक्के शेजारी मध्ये मालवणी भाषेतला भैया सादर करून त्यांनी एक वेगळा उच्चार गाजलेला होता. बचतीचं महत्व सगळ्या लोकांना कळावं म्हणून त्यांनी केस पण वाढू दिलेले नाही. असं हे उदार व्यक्तिमत्व आपलं उदार व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. तर असो, तर वैभव मांगले आलेले आहेत. म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे नवरा माझा नवसाचा ह्या चित्रपटामध्ये हेल्मेटवाल्या माणसाची भूमिका करून त्यांनी या चित्रपट सृष्टीमध्ये पत्रप्रांतरण केलेलं आहे. पत्रप्रांतरण केलेलं आहे. नीट वाचा. एंट्री घेतली आहे, सोडा ना. पण सर मी पर्सनली तुम्हाला सांगू, पर्सनली म्हणजे मला जे तुमचं जे आवडलेलं ते सर एकदम फेमस ते ते मला खूप आवडलं सर. म्हणजे मला थोडी क्युरियोसिटी वाटली तुमच्याबद्दल की ते जे आहे ते म्हणजे असं तुम्ही मुद्दामून असं आलाप लावता की पुढचं वाक्य आठवत नाही म्हणून मधले कसं आहे सर ते? म्हणजे नाही ते स्टाईल आहे ती. ती स्टाईल एकदा बघायला मिळेल तर फार मजा येईल सर. एकदा काय झाला, सकाळला उठलो आणि टमरेल घेतला आणि गेलो तर बुलबुलीच सगळा. बायकोला म्हणलं वाय जरा पोटात मुरडा पडल्यासारखं झालेला आहे, तर वाय जरा नकावडी गवती चाय करून द्याला आणि ती खाल्ली आणि झोपलो. ताटाला उठलो तर असा या हार हुन्नरी व्यक्तिमत्वाचं सादर करण्याकरता मी आता या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय शाकाल संघटनेचे आणि खरोखर आदरणीय व्यक्तिमत्व आणखी या ठिकाणी आलेलं आहे. ते म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचे आवडते लाडके आनंदजी इंगळे या ठिकाणी आलेले आहेत. जसं तुम्हाला माहित आहे का, ते अभिनय करतात, प्रसिद्ध आहेत अभिनय करण्यामध्ये, पण त्यांचे गाणे सुद्धा फार प्रसिद्ध आहेत. हा, तुम्हाला नॉलेज नाही, मध्ये मध्ये बोलू नका. तो माणूस खूप मोठा आहे, पण इतका मोठा माणूस आहे तो की स्वतःच्या नावानं न लिहिता मिलिंद इंगळे या टोपण नावाने ते गाणे लिहितात. सर तो गायक आहे रे. तुमचं ते गाणं ते गायकच म्हणलं, ते प्रसिद्ध आहे सर ते गाणं. ते एकदा म्हणन सर, ते मस्त आहे. असू द्या, त्यांची इच्छा नाही. तर आनंद इंगळे उर्फ अंड्या इंगळे या नावाने जास्त प्रसिद्ध असलेले इंगळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय अंडा विक्री संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री संदीपजी पाठक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत केल्याशिवाय मी कसं काय सोडेल त्यांना. म्हणजे तुम्हाला सांगतो कसं ना, अभिनय करण्याकरता म्हणजे विविध प्रकारचे रोल करण्याकरता नटमंडळी डायरेक्टरकडे चक्रा मारतात, पण कसं होते की डायरेक्टर प्रत्येक वेळेस काम देणंच का असं काही नसते. पण आमच्या संदीपजी पाटकांनी ते मनावर घेतलं आणि स्वतःच एक पात्रे नाटक करून त्याच्यात अनेक भूमिका करण्याची आपली खास इच्छा पूर्ण करून घेतली. तर असे हारुनरी संदीपजी पाठक या ठिकाणी आलेले आहेत. यांच्याबद्दल विशेष माहिती म्हणजे वी आर ऑन आता होऊनच जाऊ द्या या चित्रपटामध्ये त्यांनी जी अंपायरची भूमिका करून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या प्रेक्षकांमध्ये त्यांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण केलं. असे संदीपजी फाटक यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय रेल्वे फाटक संघटनेचे अध्यक्ष सर फोटू. एक अत्यंत गरीब दिनवान व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे समीरजी चौगुले यांच्या रूपानं. कारण म्हणजे काय झालं का, इतके वर्ष होऊ नये
ज्यांचं लग्न होऊ शकले नाही असे समीरजी चौगुले या ठिकाणी आलेले आहे. काय ते चुकलंय झालंय लग्न झालंय अरे नाही, अरे कम्प्लीट नॉलेज आहे. तुम्ही काय सांगता, आम्ही प्रत्यक्ष बघितलं सर टीव्हीवर. काय अरे ते जान्हवीची सिरियल आहे ना, हा होणार सुनमी या घरची, त्याच्यामध्ये आम्ही बघितलं जान्हवीच्या एका सासूला हे बघायला आले होते. तर ती हे आहे ना समीरजी तिच्याकडे बायकोच्या नजरेने बघत होते आणि ती यांच्याकडे बाबाच्या नजरेनं बघत होते. तर असे हे समीरजी आज या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अनेक मालिकांमध्ये कांद्या पोह्याचे कार्यक्रम करणारे आणि विशेष म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं मला अतिशय आनंद होतो की टाइमपास या पिक्चरमध्ये लायब्ररीत बसून वाचिक अभिनय करणारे समीरजी या ठिकाणी आलेले आहेत. तर असं हे लग्नासाठी इच्छुक असलेलं व्यक्तिमत्व यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय वधूवर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश सगळे तुम्ही तिकडे प्रवीणजी तरडे आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याबद्दल विशेष सांगायचं म्हणजे ते रायटर आहे असं म्हणतात. काय अभ्यास करा जरा, अभ्यास करून येत जा इथे येताना थोडा, असं म्हणतात लोक. रायटर आहे पण ते विशेष म्हणजे प्रत्येक निर्मात्याला वेळेवर स्क्रिप्ट देतात ते, त्याच्याबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. नाही रे मला सर तुमच्याबद्दल एक पर्सनल प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे थोडंसं काय झालं, मी दूर आहे म्हणून विचारायची हिंमत करतो, कारण तुम्ही उठले का मी पळून जाऊ शकतो. तुम्ही सर खरंच लिहिता का दमदाटी करून तुमचं नाव द्यायला लावता? मीच लिहितो. बरं ते सर ते जी मागे जी बातमी आली होती ते जे डायरेक्टर होते ते बरे आहेत का आता? काय बातमी आली होती? म्हणजे तुम्हाला माहित नाही काय यांच्याबद्दल? म्हणजे काय झालं की जनरली यांच्या लिखाणाला कोणी मोडत नाही. म्हणजे ते लगेच हा काय चुकलं असं करतात, नंतर ते पाठ खात होतात तोपर्यंत तो म्हणतो काहीच नाही चुकलं. तर एका डायरेक्टरने त्यांना सांगितलं का बाबा प्रवीण, ह्या तुझ्या वाक्यातला हा कॉमा इकडे नाही इकडे पाहिजे. बस झालं. मग गेले 3 वर्षापासून तो डायरेक्टर कॉमात आहे. असे प्रवीणजी तरडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय पैलवान लेखक संघटनेचे अध्यक्ष. फोटो ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय चला हवा येऊ द्या. बरं वैभव, एक आवडणारी गोष्ट आनंद सरांमधली तुम्हाला खूप आवडणारी आणि एक जी त्यांनी बदलावी अशी मित्र म्हणून तुम्ही सांगू शकाल? त्याच्या डोक्यात कुठली एक सांग. आनंदची आवडणारी गोष्ट म्हणजे तो सहृदय आहेच आणि तो सगळ्यांच्या बाबतीत असतो. बदल होण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप आहेत असं मला वाटतं. पण एक गोष्ट मला नक्कीच त्याला एक सांगायची आहे, तो भलतुकडा आहे. म्हणजे आमच्याकडे कोकणामध्ये भलतुकडा हा शब्द वापरला याच्यासाठी जातो की जाईल तिकडचा होतो जो माणूस त्याला भलतुकडा असं म्हणतात. तो जाईल तिकडचा होतो आणि मग त्याच्यामुळे सगळ्याची हेळसांड होते. मग इन्क्लुडिंग तुझी ॲक्टिंग, तुझं करिअर आणि तुझ्यावर अवलंबून असणारी माणसं आणि तुझ्यावर तू असणारा अवलंबून सुद्धा. वर्षानुवर्षे सुनील बर्वे जसे दिसत आहेत तसेच आहेत. मग घरात जे सगळे तरुण बसलेले आहेत सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही ते काय राज आहे ते सांगावं. काही नाही रे, मी म्हटलं तसं की मला व्यायामाची आवड आहे. रात्री खूप जागरण करायला मला फारशी आवडत नाहीत. मी नॉनव्हेज खात नाही, व्यायाम रेग्युलरली करतो, चंदनाच्या बादलीत दररोज आंघोळ करतो. म्हणजे आता वाटेल ते सांगू लागलाय. आता उटी लावायला रोज सकाळ संध्याकाळ सुवासिनी येऊन ओवाळतात. असं काही करत नाही. मला वाटतं की हे तुम्हाला मिळतं ना आईवडिलांकडून किंवा तुम्ही जेनेटिकली जसं असतं तसं आमच्याकडे जेनेटिकलीच सगळेजण थोडेसे यंगर दिसतात. समीर सर, तुमच्याकडे मला यायचंय की तुमच्याकडेही असे बरेच किस्से असतात. एखादा धमाल किस्सा जर समीर सरांनी आम्हाला सांगितला तर खूप मजा येईल. ट्रेनमधून वगैरे मी एक 2-3 वर्षापर्यंत हे करायचो, प्रवास करायचो. तर तेव्हा अनेक जण भेटतात की काय जण येतात ते तेल देतात मला की हे घ्या, आमच्या काकांना केस आले होते, हे तुम्ही घ्या, हे तुम्ही वापरा, हे तुम्ही 20 दिवसांनी मला ह्याच डब्यात इथेच भेटा. अच्छा. अहो म्हटलं मी तेवढ्यासाठी काम सोडून कसं येऊन तुम्हाला. पण ते अतिशय प्रेमाने तुम्हाला द्यायचं की नाही हो, तुम्हाला ना मी 1-2दा वीकमध्ये बघितलेलं तर तुमचा खूप चांगलं दिसतं, तर तुम्ही तेल घ्या.
पाठक तुम्ही फार सुंदर नकला करता आणि ते सगळ्या महाराष्ट्राच्या बाहेरही तुमचे जे फॅन्स आहेत त्यांना माहिती आहे. पण त्यातली जर एखादी झलक तुम्ही आज आम्हाला ऐकवली तर खूप धमाल येईल सर. मी गारवा अल्बम आला होता तेव्हा मी खूप फॅन होतो त्या अल्बमचं. मिलिंद इंगळे गायचे आणि किशोर कदमचं त्याच्यामध्ये मध्ये मध्ये निवेदन होतं आणि ते खूप छान होतं. पाणी झरत चालले आज पाणी झरत चालले आज आभाळ फाटले पावसाला पावसाने वर ढगात गाठले वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो ढगांमध्ये कुठून गारवा येतो. क्या बात आहे सर. आणि त्या कविता सादर करताना मी किशोर कदमांना जेव्हा बघितलं तेव्हा मला असं वाटलं की त्यांचा चेहरा असा का होतो. गारवा निसर्ग हिरवळ धबधबा झरा. खरंच नाटकाचं पाठांतर ही खरंच फार मोठी गोष्ट असते आणि जे थोडेसे फंबल होतात किंवा काय त्याच्याविषयी वैभव तुमचं मत मला जाणून घ्यायचंय की ती काय गंमत असते. नाही काय आहे आनंदचे फंबल होतात हे निव्वळ त्यावेळेस कॉन्सन्ट्रेशन नसतं म्हणून होतात. त्याच्यामध्ये एक छोटं बाळ आहे ते फार गमतीशीर आहे आणि ते आम्हाला बघायला फार आवडतं. आणि जेव्हा त्याला कळतं की आपला आता फंबल झालाय आणि आता हे आतमध्ये जाऊन बऱ्याचदा आत शिरला की कोणी काही बोलत नाही ना. ते वाक्य तू चुकलास रे वैभ्या तू ते घेतलं नाहीस तू तिकडे. मग त्याच्यावर चर्चा सुरू व्हायच्या अगोदर तो तुझ्यावर चर्चा करतो. मला काय वाटतं माहिती ना की हे खरं आहे. आता काय आहे जेव्हा तुला असं वाटतं की मी असं खाली बघतो आहे किंवा हे करतोय मे बी मी तेव्हा अशा पद्धतीचं कॉन्शियस की त्या पुढचं माझं वाक्य आहे जे मी आधी चुकलो आहे तर आता ह्यावेळेला ते चुकायचं नाही किंवा त्याला जास्त रिॲक्शन देऊन डिस्टर्ब करायचं नाही अशी एखादी गोष्ट असू शकते किंवा मे बी आय डोंट नो. पण हे जर का चंदू सरांना कळलं तर ते डेफिनेटली ओरडतील कारण त्यांनी नक्कीच असं काही शिकवलेलं नाही आहे आणि जे आहे ते सगळं म्हणजे जी चूक आहे ती सगळी माझी आहे. चंदू सरांना जर का हे कळलं की वेळ झाली का काय ते तुमच्या पाठीशी एवढा योगायोग होता की त्यांनी फक्त अशी हुशारी केली जसं समीरचा आत्ता किस्सा ऐकत होतो मी आतून तसं त्यांनी वेळच्या वेळेला माझं नाव घेतलं. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत या नाटकाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासाठी. मी दुसऱ्यांदा हे नाटक केलं. सुरुवातीला सुयोग नाट्य संस्थेतर्फे केलं. त्याचा किस्सा थोडक्यात सांगतो. बस पु ल देशपांडेंचा नाट्य महोत्सव होता आणि तेव्हा ते म्हणजे ते हयात होते आणि त्यांच्या नाटकांचा एक महोत्सव करण्याची आयडिया होती. तर त्याच्यामध्ये बरीच मोठी मोठी माणसं होती. यशवंतराव चव्हाण सेंटरचे देसाई आपले, त्याच्यानंतर रवी बापट, विनय आपटे आणि मला आठवतं मला बोलवणं आलं आणि मला थोडासा एक निरोप आला होता सुनीताबाईंकडनं की सुंदर मी होणार चंद्रकांत कुलकर्णीला सांगा कारण त्यांनी चार चौघी ध्यानीमनी वगैरे बघितलेलं होतं. आणि का कोण जाणे मी असं म्हणालो की मला त्यांचं असलेल्या नाटकांपैकी काही करायला आवडण्यापेक्षा मी काहीतरी वेगळं केलं तर चालेल का. ते म्हणाले वेगळं म्हणजे काय करणार. मी म्हणालो पु ल देशपांडेंनी व्यक्ती आणि वल्लीमध्ये मलपृष्ठावर किंवा प्रस्तावनेमध्ये मला वाटतं द ग गोडसे त्यांचे जे मित्र आहेत ते त्यांना एकदा म्हणाले की भाई तुम्हाला जर ही सगळी पात्र भेटली तर तुम्ही काय कराल. तर ते म्हणाले मी कडकडून मिठी मारेन. असा तो किस्सा होता. तर मला त्याच्यावरनं सतत असं वाटत होतं की याचं थिएटरमध्ये रूपांतर व्हावं, नाट्य रूपांतर व्हावं. या एका ओळीवरनं काय करायचं कसं करायचं मला काही माहिती नव्हतं. तर मी म्हणालो मी व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचं नाट्य रूपांतर करतो. तर सगळेजण एकमेकांकडे बघा कसं करणार. मी म्हटलं ते मला माहीत नाही या क्षणाला पण मी करू शकतो. मग हा निरोप गेला फाईंना. मग मला भेटायला बोलवलं. मला भेटायला बोलवलं. मी त्यांना ती कन्सेप्ट सांगितली. तुला काय वाटलं मी त्यांना सांगितलं. त्यांनी माझं इतरही काम बघितलेलं तो विश्वास वाटत होता. ते म्हणाले लिहिणार कोण पण. तर मी म्हणालो की याचाही मी विचार केला आहे. 2-3 लेखकांचे पर्याय आहेत पण माझ्या डोळ्यासमोर एकच नाव आहे याचं नाट्य रूपांतर करण्याचं. ते म्हणाले कोण. म्हटलं रत्नाकर मतकरी. ते म्हणाले का. तर म्हटलं ते अशा एका दुवा आहेत सांस्कृतिक महत्त्वाचा की तुमच्या पिढीचं आणि आमच्या पिढीच्या बरोबर मध्य याच्यातले आहेत. दुसरी गोष्ट त्यांना भाषेचं क्राफ्टिंगचं नाट्यतंत्राचं उत्तम जाण आहे आणि ते तुमच्या ताजमहालाला विटा लावणार नाहीत.
परंतु तरीसुद्धा त्यातलं मर्म बाहेर काढतील. तर आपण त्यांच्या कॅरेक्टरायझेशनला जेवढं हसतो ना तेवढं त्या पात्रांविषयी पुलंचं जे मत आहे की सखाराम घटनेच्या डोळ्यात मी 56 सशांची व्याकुळता बघितली होती, किंवा नामू परेटाचं वाक्य की सदैव कपड्यांच्या जगात राहणारा एवढा नागवा माणूस मी कधी बघितला नाही. तर ह्या वाक्यांना पण खूप मोठी दाद मिळते. यासाठी त्यांनी ते लेखकाचं पात्र निर्माण करणं आणि ही फार गुंफण त्यांची आहे. यासाठी रत्नाकर मतकरींसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की साहित्याचं नाटकात रूपांतर होणं हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. आणि मी व्यक्ती आणि वल्ली, कारण सगळ्यांनी पु ल देशपांडेंविषयी बोललं आहे, मी वेगळं बोलायची गरज नाही. मला असं वाटतं की जाणीवपूर्वक आनंदयात्री लेखक होता, खेळिया होता आणि त्यांनी प्रत्येकाला आनंद द्यायचा आहे मला, हेच त्यांच्या जीवनाचं तत्त्वज्ञान होतं. आणि मला खूप आनंद वाटतो की हा प्रयोग पु ल देशपांडेंनी, सुनीताबाईंनी स्वतः बघितला आणि त्याची स्तुती केली. स्तुती म्हणजे त्या प्रयोगाची नव्हती, त्यांना पण असं नाट्यरूपांतर कधी कल्पनातीत होतं आणि ते मी करू शकलो. मी माझ्या कर्टन कॉलमध्ये व्यक्ती आणि वल्लीमध्ये एक वाक्य वापरतो की हल्ली गावोगावी स्वतःला भाई म्हणून घेणारे आहेत महाराष्ट्रात, पण महाराष्ट्राचा खरा भाई एकच आहे, पु ल देशपांडे. तुमच्यामुळे खरंच खूप रसिक प्रेक्षकांना आनंद मिळतोय, प्रेम मिळतोय. असेच काही रसिक प्रेक्षक आमच्याकडे पण बसलेले आहेत, त्यांना काही प्रश्न विचारायचे असतात. हा, विचारा. माझा निषेध आहे या कार्यक्रमाला. काय झालं बाबा? इतका वेळ चांगला झाला, तुमचा निषेध वगैरे असं काय? मी आक्षेप घेतो या कार्यक्रमाचा. का? तुम्ही एवढे मोठे मोठे लोकांना तिकडे बसवता पण लेखकांना किंमत देत नाही, असं माझं म्हणणं आहे. का? म्हणजे एवढे सगळे सेलिब्रिटी तिथं बसवलेत आणि प्रवीण तरडेला तुम्ही ऑडियन्स मध्ये बसवलाय. कुठे? हे बघा, ते भाऊ आहेत त्यांचे. नाही, हे प्रवीण तरडे आहेत, मला माहिती आहे. हे बघा, सेम हेअरस्टाईल, मी जाम फॉलो करतो त्यांना. प्रवीण, तू काळजी करू नकोस मित्रा, मी आहे तुझ्या बरोबर. तुमचं काहीतरी गैरसमज होतोय, तेही छान दिसत आहेत, पण खरे प्रवीण तरडे इकडे बसलेत, हे खरे प्रवीण तरडे आहेत. कळलंय का तुम्हाला? ते प्रवीण तरडे? हा. म्हणजे काय परडे वा? कोणाला दर्जेदार प्रश्न विचारायचे? बाकीचे सगळे झोपले. हा, बोला. बरं, माझा प्रश्न असा आहे की यो गिटार आहे, यो इलेक्ट्रॉनिक आहे, याचं अर्थिंग कधी देणार? 4 वेळा शॉक बसलाय मला. अरे, इथे सेलिब्रिटीजना घेऊन कार्यक्रम चाललेत, तुमचे टेक्निकल प्रश्न नका मला इथे विचारू. सर नमस्कार, मी या सगळ्यांचा खूप फॅन आहे सर. वा वा वा. यांचं नाटक बघितलंय मी, व्यक्ती आणि वल्ली. मला सगळ्यांची कामं खूप आवडतात. वा. मला असा प्रश्न विचारायचा आहे, तो पिंजरा आहे ना तिकडे ठेवलेला, तो कितीला दिला? चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न. तो लाइटिंग वाला पिंजरा, हा, 200 रुपये विथ लाइटिंग. आणि हा पोपट? चांगला प्रश्न आहे. या नाटकाच्या निमित्तानं व्यक्ती आणि वल्लीची ही सगळी टीम आज आमच्याकडे आली. इतका आनंद झालाय मला. आणि जसं तुम्ही उल्लेख केलात की पुलं जरी आत्ता आपल्यामध्ये नसले तरी या व्यक्तींमुळे आणि या वल्लींमुळे ते आज, उद्या, पुढे आणि हजारो वर्ष ते जिवंत राहतील. आणि त्यासाठी मला वाटतं तुम्ही सगळेजण प्रयत्न करताय. जोरदार टाळ्या सगळ्या दिग्गज कलाकारांसाठी झाल्या पाहिजेत.